काकी सावी पण आली. हा काय ग सावी, तुला काही सांगून निघून जाता येत नाही का? सांगून जायचं ना. रिनी, मला कळत नाहीये, आता मी जे काय बघितलं ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही? अगं काय बघितलं तसला विश्वास पुन्हा? एक मिनिट, धैर्याचा विषय आहे काय? नाही म्हणजे धैर्याचा विषय का असं विचारायचं होतं. मग माझा एक डोळे झाकून 100% विश्वास ठेव त्याच्यावर. अगं म्हणजे आता आपल्याला दिसतेच की तो बदलायला लागलाय ते. हा म्हणजे तसं दिसतंय, नाही कळते मला. मग सावे, हा तुझा प्रॉब्लेम आहे. अगं अजून काय काय करायला पाहिजे त्यानं? दिवसभर उपाशी राहून अथर्वला आपल्यासोबत शोधत होता. गुंडांबरोबर मारामारी केली त्यानं जेवढ्या चुका केल्या तेवढ्या सगळ्याची माफी भाऊंसमोरून मागितली त्यानं. अगं एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा आपल्या शाळेत श्रमदान करायला आला तो. एवढं काय, अख्ख्या कोल्हापुरात पानपोळ्या उभ्या केल्या त्यानं. आता अजून काय करायला पाहिजे त्यानं, तू सांग. सावे, अगं साधा विचार कर की, तो जर तुझ्या संगतीत राहिला ना तर तो सुद्धा भाऊंसारखी शाळा चालवायला लागल. तुझं पटतंय मला, पण अजून पण आहेच का तुझं? ते काय नाही, माझा एक. आता नेक्स्ट टाइम भेटशील ना तेव्हा त्याच्याशी छान मैत्री कर. हा सावे आले सर, बस सरबत घे. अगं दीपा, तू पण आलीस होय? बस सरबत घे. तुम्हीच प्या, नाहीतर द्या भाऊंना.